कोकणात जाणाऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे। मुंबई ते विजयदुर्ग दरम्यान रोरो प्रवासी फेरी सेवा सुरू करण्यात आली आहे। बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ करण्यात आला। रोरो सेवेमुळे मुंबई ते सिंधुदुर्ग हे अंतर अवघ्या 6 ते 7 तासात पूर्ण करता येणार आहे। पाहूयात। शिगम्याच्या मुहूर्तावर ज्या सागरातून रोरो बोट सेवा भाऊचा धक्का ते विजयदुर्ग कोकणात जाता महाराजा। राज्याचे बंदर व पोर्ट मिनिस्टर खरं तर नितेश राणे यांच्या पुढाकारातून आणि एकंदर राज्य सरकारच्या संकल्पनेतून मुंबईपासून विजयदुर्गापर्यंतचा हा रोरो बोट सेवेचा पर्याय आता आजपासून कोकणवासियांना उपलब्ध करून देण्यात आलाय। मी सध्या भाऊचा धक्का या स्पॉटवर आहे आणि या ठिकाणून खऱ्या अर्थानं ही जी बोट सेवा आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। मुंबई ते विजयदुर्ग दरम्यान बहुप्रतीक्षित रोरो सेवा आजपासून सुरू झाली आहे। त्यामुळे सणावाराला कोकणातील गावी जाणाऱ्या लोकांसाठी आता आणखी एक पर्याय उपलब्ध झालाय। या रोरो सेवेमुळे मुंबईहून विजयदुर्गला आता केवळ 6 तासात पोहोचता येणार आहे। शिगम्याच्या मुहूर्तावर ज्या सागरातून रोरो बोट सेवा भाऊचा धक्का ते विजयदुर्ग कोकणात जाता महाराजा। कोणीतरी काहीतरी करणी कर्तृत्व ठेवली असतात, जय जाप केलो असतात, मूठ मारली असतात, पंचाग्री विद्या केली असतात आणि त्या बोटीच्या समोर येत असतात तर थैच्या थै त्याचं बुडवून नायनाट करून टाका रे महाराजा। आपण सध्या त्याच बोटीमध्ये आहोत ज्या बोटीतून आणि मुंबईतील नोकरदार वर्ग हा पूर्णपणे कोकणात जाणार आहे। आणि एकंदर जर आपण पाहायला गेलं तर अनेक तासांच्या प्रवासाची ही कुठेतरी पूर्तता आहे ती या बोटीच्या प्रवासाच्या माध्यमातून होते। खरं तर जवळपास 40 वर्षानंतर ही सुविधा पुन्हा एकदा सुरू होते आणि रस्ते वाहतुकीला कुठेतरी एक पर्याय म्हणून या सेवेकडे पाहिलं जाते। काय वाटतंय? खूप छान वाटतंय आणि फर्स्ट प्रवास असल्यामुळे आणि माझ्या लाईफमध्ये तर माझा हा फर्स्ट प्रवास असणार आहे फेरीचा, तर त्यामुळे खूपच छान वाटतंय। सर्वसामान्यांना हे दर परवडतील का याची सुद्धा एक चर्चा होते, त्याबद्दल काय वाटतंय? दर तर हे निश्चितच ॲज पर मिडल क्लासच्या लेवलने जास्तच आहेत। हे कुठेतरी खालीवर केले पाहिजे होते आणि एक त्याचा ताळमेळ भरून ते आपल्याला सुसंगत आणले पाहिजे होते, पण त्यामुळे ह्याला अजून जास्त रिस्पॉन्स भेटला असता। कोकणाच्या पर्यटकाला ह्याचा फायदा होईल। जे गोव्याकडे जाणारे वगैरे पर्यटक आहेत हे कोकणात आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात थांबू शकतात आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटकासाठी भरपूर स्कोप आहे। M2M प्रिन्सेस ही बोट मुंबईतील भाऊचा धक्का इथून धावणार आहे। आठवड्यातून बुधवार आणि शनिवारी सकाळी 8 वाजता मुंबईहून निघून दुपारी 2 वाजता विजयदुर्गला पोहोचेल। परतीच्या प्रवासासाठी गुरुवारी आणि रविवारी दुपारी 12 वाजता विजयदुर्गहून सुटून सायंकाळी 6 पर्यंत मुंबईत दाखल होईल। ह्या बोटीच्या माध्यमातून कोकण आणि मुंबईला जोडण्याच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार आणि पर्यटनाला चालना निश्चित पद्धतीने भेटेल असा माझा ठाम विश्वास आहे। या जहाजात 620 प्रवासी तर 35 वाहनं वाहून नेण्याची क्षमता आहे। दरम्यान तिकिटांचे दर कसे आहेत ते आता आपण पाहूया। इकॉनॉमीचं प्रवासी भाडं आहे 3000, प्रीमियम इकॉनॉमीसाठी 5000, बिझनेस क्लाससाठी 7000 आणि फर्स्ट क्लाससाठी 9000 भाडं असणार आहे। मुंबई विजयदुर्ग रोरो सेवेचं वाहनांसाठीचं भाडं कसं असेल तर बघा। सायकलसाठी 600 रुपये, बाईकसाठी 1000 रुपये, लहान कारसाठी 6000 रुपये, मध्यम आकाराच्या वाहनांसाठी 7000 रुपये आणि मोठ्या वाहनांसाठी 8000 रुपये। वाहतूक कोंडीतून सुटका, वेळेची बचत या सर्व बाबींमुळे ही सेवा कोकणवासियांसाठी गेम चेंजर ठरण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता येत्या काळात या मार्गाला प्रवाशांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। ओम देशमुख, झी 24 तास, मुंबई।